नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी पांडुरंग दिगंबर गायकी, राहणार कळोशी, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला येथील शेतकरी आहे। मी मागील वर्षी विजेता या वाणाची लागवड केली होती आणि त्याच्या अगोदरल्या वर्षी डेमॉन्स्ट्रेशनमध्ये मला एक एकराची विजेता वाणाची यांनी बियाणं दिलं होतं, तो मी लावलं होतं। त्याच्या अनुभवावरून मी मागील वर्षी 5 एकरापर्यंत याचं क्षेत्र वाढवलं आणि यावर्षी विजेता वाणाचं मी म्हणजे 5 एकराचं बुकिंग केलं आणि 5 एकर मी स्वतः पेरून असं 10 एकरापर्यंत वाढवणार आहोत। माझा सर्वसाधारण 30 एकरापर्यंत कापूसाचा पेरा असते। यापैकी 10 एकराचा माझा आता यावर्षी विजेता वाणावरच माझा भर आहे जास्त। त्याचा विजेता वाणावर भर आहे आम्ही। आणि विजेता वाण लावताना तो आम्ही अतिघनता म्हणजे अधिक झाड संख्या वाढवली होती। एकराले 5 ते 6 थैल्या टाकल्या होत्या। या 5-6 थैल्या टाकल्यामुळे याची झाड संख्या जी आहे आम्ही 3 बाय अर्ध्यावर लागवड केली होती। 3 बाय अर्ध्या लागवड असताना याची झाड संख्या आम्हाला 27-28 हजारापर्यंत झाड संख्या भेटली होती। आणि ते झाड संख्या वाढल्यामुळे उत्पादनाची याच्यात आम्हाला हमी आली आणि याचा आम्हाला पारंपरिक पद्धतीनं 6-7 क्विंटलपर्यंत उत्पादन जात होतं। अतिघनतामुळे विजेता वाणाचं मागील वर्षी मला 10 ते 12 क्विंटलपर्यंत उत्पादन आलं। आणि ह्याचं उत्पादन आणताना हा जो विजेता वाण आहे हा कापूस वेचणीसाठी अतिशय सुलभ होता, सोपा होता आणि याचा म्हणजे बाजारात याच्या किंमतही आम्हाला 200 रुपयानं अधिक भेटली। जिनिंग फॅक्टरीमध्ये याचा झडता उतारा जो आहे तो 37-38 पर्यंत आमचा याचा उतारा आलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे याच्यात काय आहे की हा जो आपण वाण लावतो तर याच्यात 1-2 महत्त्वाच्या बाबी आहेत। याला आपल्याला 45 दिवसा अतिघनतामध्ये लागवड करत असताना आपल्याला याच्यावर म्हणजे वाढ रोधक घ्यायचा आहे। याला वाढू द्यायचं नाही, म्हणजे कमीत कमी वाढ होईल याची 2.5 फुटापर्यंत वाढ झाल्यानंतर 45 दिवसापासून आपल्याला याच्यावर 3दा वाढ रोधकाच्या फवारण्या घ्यायच्या आहेत। आणि त्या 3दा वाढ रोधकाच्या फवारण्यासाठी घ्यायच्या आहेत की ते वाढ जर थांबली तर त्याला बोंडाची संख्या अजून वाढते आणि बोंडाची वजनही वाढून त्याचा आकारही वाढते आणि कापसाच्या टेबलमध्ये चांगला उतारा येण्यासाठी त्याचा आपल्याला फायदा होतो। 3दा ते आवश्यक आपल्याला या अतिघनतामध्ये आवश्यकता आहे त्यामध्ये। आणि याची अशी एक शाश्वती आहे की याचा आपल्याला आपण जो पारंपरिक पद्धतीनं कापूस घेतो यापेक्षा अतिघनतामध्ये आणि विजेता या कापसाची उत्पादनाची हमी आपल्याला शेतकऱ्याला या कापसामध्ये भेटणार आहे। म्हणून माझी नम्र विनंती आहे सर्व शेतकऱ्याला की आपण विजेता वाणावर आणि अतिघनता कापसा लागवडीवर येत्या काळात आपल्याला भर देण्याची गरज आहे आणि आपण या विजेता वाणाची लागवड केली पाहिजे। विजेता वाणाबद्दल म्हणजे शंका नाही कोणाची, बी निर्भयपणे आपण विजेता वाणाची लागवड करणं गरज आहे यावर्षी आहे। धन्यवाद।